हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते आणि अशी डिझाईन बनवायची असते की ज्यामुळे साडी आणि ब्लाउज अजूनच सुंदर दिसावा. सो खास यासाठी आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. ऍक्च्युली कलर खूप सुंदर आहे. ब्रॉकेट टाइप थोडासा ब्लाउज पीस आहे. खूप शायनी पण आहे. व्हिडिओत जरी एवढा कळत नसेल तरी तो खूप शायनी आहे. सो बघा, मग याचा बॅक पार्ट आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल. तर बघा, ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर असं पूर्ण आपण इथे मार्किंग केलेली आहे. आणि हा जो काही बॅक पार्ट आहे, खरं तर याचा मुंडा सुद्धा 5.5 घेतलेला आहे. 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तर 8 अधिक 2 असं टोटल 10 ची घडी टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. तर मेन फॅब्रिक मी सध्या साईडला ठेवून घेतलेला आहे. 2.5 इंच वरती ऑलरेडी मार्किंग केलेली आहे गळा रुंदीची. तर खालच्या साईडला आता तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. सो बघा, मग मी इथे टोटल 10.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची पुन्हा खालच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आणि पट्टीच्या सहाय्याने हे जॉईन करून इथे आपल्याला चौकोन काढायचा आहे. खरं तर कारण ते खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे. तुमचा गळा कुठलाही असो, ही आपली बेसिक स्टेप आहे. सगळ्यात आधी या पद्धतीने आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करावा लागतो कुठल्याही गळ्याचा शेप देण्याच्या आधी. ठीक आहे, सो बघा, मग आता आपल्याला बेसिक जो काही आपला गळा आहे इथे तर तो आहे पान गळा. तर या पद्धतीने पान गळ्याची मार्किंग करायची आहे. खरं तर बेसिक गळे कसे कटिंग करायचे, कसे ड्रॉ करायचे ते याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन गळे कटिंगचा व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून कुठल्याही गळ्याचं तुम्हाला सहजच कटिंग स्टिचिंग व्यवस्थित करता येईल. मेन म्हणजे कटिंग करताना बरेच प्रॉब्लेम येतात, शेप व्यवस्थित येत नाही. सो त्यासाठी काय करायचं तर हे डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, मग सिंपल असा इथे छान असा व्यवस्थित पान गळ्याचा आकार दिलेला आहे. तुम्हाला यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर इथून आता आतल्या साईडला म्हणजे वरच्या साईडला आपल्याला साधारणतः 2 ते 2.5 इंचावर वरती काय करायचं आहे, गोलाकार शेप ड्रॉ करायचा आहे. थोडासा मोठा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा एवढा सुद्धा सफिशियंट आहे. तर बघा, मग ह्या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे गोलाकार शेपची. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने आपला हा गळ्याची फक्त इथे मार्किंग झालेली आहे. ऍक्च्युली डिझाईन वगैरे कटिंग वगैरे हे तुमच्या पुढे लक्षात येईलच की ही आपण मधला जो काही पॉइंट आहे त्याची मार्किंग का करत आहोत किंवा का केली आहे तर ते पुढे नक्कीच तुमचं क्लिअर होईल. ठीक आहे, सो बघा, मग आता ही मार्किंग परफेक्ट अशी गळ्याची झालेली आहे. तर आता आपण कटिंग करायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला जो काही आपला बेसिक गळा आहे तो म्हणजे पान गळा, तिथूनच डायरेक्ट कटिंग करायची आहे. मधला शेप हा आपण नंतर कटिंग करणार आहोत, तर ते पुढे तुमच्या नक्कीच लक्षात येईलच. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग तो लगेच कट करायचं नाहीये. तर हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आहे आणि मग कॅनव्हास लावून आपल्याला हा गळा रेडी करावा लागतो. ठीक आहे, पण आज आपण कॅनव्हास पेपर न यूज करताच ही डिझाईन बनवणार आहोत. सो त्यामुळे मी डायरेक्टली इथे कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. यानंतर आता हा गोलाकार शेप सुद्धा मी इथे कटिंग करूनच घेते. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने आपली गळ्याची तरी मार्किंग आणि कटिंग इथे झालेली आहे. आता आपण हा ब्लाउजचा बॅक पार्ट किंवा ही डिझाईन स्टिच करायला सुरुवात करूयात.
तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. तर बघा ब्लाऊजचा बॅक पार्ट इथे सरळ ठेवलेला आहे. त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवला. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे. आणि एकदा गळारुंदी सुद्धा चेक करायची आहे. गळारुंदी जास्त स्प्रेड होणार नाही याची काळजी घ्यायची. आता जर स्टिच करताना स्प्रेड झाली तर पूर्ण ब्लाऊज बिघडतो, शोल्डर खूप उतरतो. ठीक आहे. सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः इथे 1/2 इंच मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन एकसारखं राहील याची काळजी घ्यायची आहे. अतिशय व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. कारण की बिना कॅनव्हासचा आपण हा गळा बनवत आहोत, त्यामुळे आपली टीप जशी येईल तसाच आपला गळ्याचा शेप सुद्धा येणार आहे. सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की एकदम परफेक्ट अशी आपण गळ्याच्या साईडने व्यवस्थित एकसारखी टीप मारून घेतली. लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपण एक टीप टाकून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर कमरेच्या साईडचा आणि गळ्याच्या मध्ये जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा कमरेच्या साईडचा मी कट केला. लगेचच आपण गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो कटिंग करून घेऊयात. हे छोटे मोठे पॉइंट्स नक्की लक्षात राहू द्या. एकदम सोपी पद्धत आहे, अवघड असं काहीच नाहीये. त्यानंतर आता आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग मी ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारले. त्यानंतर आता आपण हा बॅक पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून घेऊयात. सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडला व्यवस्थित सेट करून प्रेस करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे. तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपलं सगळं अस्तर वरती दिसतं आणि पूर्ण ब्लाऊजचं लुकच बिघडतं, फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित गळा रेडी झाला. लगेचच कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला एवढा पार्ट रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो त्यामुळे मग कमी पकडायचं, कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, हे छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची. आणि जॉईंट झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून खरं तर कटिंग करत असतो. त्यामुळे मग ह्या पद्धतीने आपल्याला गळा रेडी झाल्यावर परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करावा लागतो. ठीक आहे. इथपर्यंत तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. आता हा मधला पॅच आपल्याला रेडी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅनव्हास पेपर. तर ब्लाऊज डिझाईनसाठी, बाही डिझाईनसाठी, ड्रेसच्या गळ्यांसाठी आपण यूज करतो तो म्हणजे पेपर कॅनव्हास. हा पेपर कॅनव्हास घेतलेला आहे बघा. आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला थोडंसं मार्जिन पाहिजे आहे आणि खालच्या साईडला अर्धा किंवा 1 इंच. ठीक आहे. तर त्यानंतर आता त्याला मॅचिंग असं आपल्याला अस्तर पण घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक सुद्धा. तर बघा मग हा जो काही आपला पार्ट आहे तर तो असा ठेवलेला आहे, म्हणजे लक्षात राहू द्या. मेन फॅब्रिक खाली, त्यावर अस्तर आणि त्यावर कॅनव्हास पेपर आणि जो काही गोलाकार शेप आहे, जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप कुठेही वरखाली होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता फक्त वरच्याच पार्टला टीप मारायची होती, तिथला एक्स्ट्राचा कट केला. साईडचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे अस्तर मेन फॅब्रिक सगळं कट करायचं. गोलाकार शेपला इथे छोटे छोटे कट्स मारायचे आणि हा छोटासा पॅच आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. तर इथे लक्षात येईल कॅनव्हास पेपर बरोबर मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये गेलेला आहे आणि इथे वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही आधी इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून नंतर दाबटीप दिली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आणि बघा मग दाबटीप झाल्यानंतर कडेने सुद्धा आपल्याला सिंपल अशी टीप टाकून मेन फॅब्रिक, अस्तर आणि आतलं कॅनव्हास एकमेकाला जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा हा छोटासा पॅच आपला इथे रेडी झालेला आहे. आता एक सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि यानंतर आता आपण ह्या डिझाईनसाठी कॉन्ट्रास्ट कपडा म्हणजे साडीला मॅच होणारा कपडा यूज करणार आहोत. तर साडीवर बऱ्यापैकी ग्रीन कलरची प्रिंट आहे, सो कॉम्बिनेशन छान दिसेल, राणी कलर आणि ग्रीन कलर. सो आता ग्रीन कलरच्या आपल्याला इथे छोट्या छोट्या पट्ट्या रेडी करून घ्यायच्या आहेत. तर त्या आता आपण रेडी करून घेऊयात. त्यासाठी मी मॅचिंग धागा इथे ओवून घेते, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित यावी. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे.
तर बघा मग छोट्या छोट्या 1-1 इंचाच्या म्हटलं तरी चालेल एवढ्या आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर जेवढ्या डिझाईनसाठी लागेल तेवढ्या. ठीक आहे. तर मी थोड्या एक्स्ट्राच घेतलेल्या आहे, कमी पडायला नको यासाठी. आणि या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सिंपल अशी छोटीशी चपटी पट्टी इथे रेडी करून घ्यायची आहे. तर जास्त ब्रॉड करण्याची गरज नाहीये. डिझाईनसाठी छोटीशी बारीक नाजूक सफिशियंट आहे. ठीक आहे. तर बघा ही एक पट्टी रेडी झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने आता उरलेल्या काय 2-3 पट्ट्या आहेत ना, तर त्या सुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात. तुमच्याकडे जर सरळ व्यवस्थित कपडा असेल तर तुम्ही सरळ पण एक मोठी पट्टी डायरेक्ट करू शकता. ठीक आहे. तर मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते आणि त्यापासून इथे रेडी करून घेते. मला असं वाटतं की एवढे सफिशियंट होतील. बट ठीक आहे, चला असं सगळंच असं पट्ट्या सेम एक साईजच्या होतील याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर का छोट्या मोठ्या जाड बारीक असं झालं तर काय होईल, मग सगळी फिनिशिंग बिघडेल. सो फिनिशिंगसाठी त्या प्रॉपर व्यवस्थित येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो बघा मग बऱ्यापैकी भरपूर साऱ्या पट्ट्या आपण इथे रेडी करून घेतलेल्या आहेत. आणि यानंतर आता ह्या ज्या काही पट्ट्या आहे ना, त्याचे बघा छोटे छोटे पीसेस मध्ये आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे आहे. एकसारखेच करायचे आहे. मी थोडे अंदाजच करत आहे, पण तरी लक्षात राहू द्या. 1 ते 1.25 इंचाचे म्हटले तरी चालेल, कारण की खूप पण लागणार नाहीच, गरज नाही पडत आहे तशी. सो बघा मग सगळ्याच मी इथे कट करून घेते. म्हणजे कसं मग मध्ये मध्ये आपल्याला कमी पडायला नको खरं तर यासाठी. आणि मी थोडं जास्तच केलेलं आहे. एक्स्ट्रा झालं तर चालेल, पण कमी पडायला नको. कमी पडलं तर पुन्हा मग डिझाईन बनवताना आपल्याला थांबत थांबत बनवावं लागतं. ठीक आहे. तर बघा मग एवढ्या इथे पट्ट्या आपल्या रेडी करून झालेल्या आहेत. आता आपण ह्या बॅक पार्टला लावायला सुरुवात करूयात, म्हणजे पुढची डिझाईन बनवायला. तर बघा मग सगळ्यात आधी आता टेपच्या सहाय्याने आपण इथे मार्किंग करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित एकाच डिस्टन्सवर लावता येतील आणि आपलं फिनिशिंग बिघडायला नको. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा दुसऱ्या साईडला पण मी इथे मार्क करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्या बॅक पार्टला इथे व्यवस्थित लावायला सुरुवात करूयात. तर बघा मग व्यवस्थित मार्किंग तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल, पण मी चॉकने केलेली आहे. सो तुम्ही सुद्धा व्यवस्थित 1-1 इंचाचा डिस्टन्स ठेवत मार्किंग करून घ्यायची आहे. आणि बघा ह्या पद्धतीने गळ्याला लावून घ्यायची आहे. महत्वाचा पॉइंट आहे की तो म्हणजे बाहेरच्या साईडने नॉट व्यवस्थित एकसारखी दिसली पाहिजे. छोटे मोठे होऊन देऊ नका. एखादी खूपच मोठी, एखादी खूपच छोटी. डिस्टन्स सुद्धा कमी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि पट्टी आपण कट करताना छोटी मोठी जरी झाली असेल तरी लावताना व्यवस्थित एकसारखी दिसेल याची काळजी घेतच आपल्याला लावायचं आहे. खूप गडबड करायची नाहीये. व्यवस्थित सावकाश जिथे मार्किंग आहे बरोबर तिथेच ठेवायचं आहे. बऱ्याचदा जाड पार्ट जर आला तर काय होतं, मशीन खालचं ते पुढे मागे होऊ शकतं. मग त्यामुळे काय करायचं की डिस्टन्स मेंटेन ठेवत ठेवत व्यवस्थित आपण ते लावून घ्यायचं आहे. कारण की जर ह्या व्यवस्थित लागल्या गेल्या नाही तर डिझाईनला काहीच अर्थ राहणार नाही. सगळी फिनिशिंग बिघडेल आणि काहीतरी विचित्र बनवल्यासारखं होईल. सो तसं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला खूप सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे. कारण की मी नेहमीच सांगत असते, नुसतं डिझाईन बनवणं महत्वाचं नसतं, त्याची प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण फिनिशिंग छान आली ना तर ब्लाऊज खरंच खूप सुंदर दिसतो. मग डिझाईन तुमची कितीही सिंपल असो किंवा कितीही छान असो, फिनिशिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. फिनिशिंगच आली नाही तर तुम्ही कितीही छान डिझाईन बनवा, ब्लाऊज अजिबात छान दिसत नाही. त्यामुळे नेहमीच सांगत असते त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करतच डिझाईन बनवायची, म्हणजे ब्लाऊज डिझाईन नक्कीच छान दिसेल आणि ब्लाऊज सुद्धा. सो बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर व्यवस्थित एकसारखा डिस्टन्स मेंटेन ठेवत आपण इथे गळ्याला हे छोटे छोटे नॉट लावून घेतले. आता हा जो काही छोटासा पॅच आहे ना, तर इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे. तर इथे बघा मी अर्धा इंचाचा डिस्टन्स ठेवलेला आहे, खूप काही ठेवलेला नाहीये. खरं तर 1-1 इंचाचा ठेवला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जो काही वरचा गोलाकार शेप होता तर तिथे आपल्याला हे नॉट लावून घ्यायचे आहे. आणि तिथे सुद्धा आपल्याला बाहेरच्या साईडनी जी काही डिझाईन बनवतोय नॉटची तर ती व्यवस्थित एकसारखीच बाहेर दिसेल याची काळजी घ्यायची आहे. एक छोटं मोठं किंवा 2 नॉट मधला डिस्टन्स सेमच येईल याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. सो बघा मग किती छान व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे सुद्धा ते छोट्या छोट्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे. ठीक आहे. आता हा रेडी झालेला पॅच आपल्याला इथे सगळ्यात आधी बॅक पार्टला लावायचा आहे. त्याआधी तिथे आपल्याला एक डिझाईन लेस लावायची आहे. खरं तर मी इथे सिंपल घेतलेली आहे, तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीची घेऊ शकतात. मी गोल्डन घेतली. गोल्डन असंही कशावरही इझिली मॅचच होते. आणि नेहमीप्रमाणे मी सांगतच असते की लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो त्याला डबल टिप म्हणजे दोन्ही साईडने टिप मारायची. ज्याचा फायदा हा असतो की लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. मग बघा ह्याच पद्धतीने थोडा थोडा डिस्टन्स ठेवत ठेवत आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. गोलाकार शेपमध्ये जर तुम्हाला डिस्टन्स व्यवस्थित एकसारखा मेंटेन करता येत नसेल तर चॉकच्या साहाय्याने तुम्ही आधीच मार्किंग
करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा मग जवळजवळ 4 लेअर मध्ये आपण इथे ही लावून घेतलेला आहे. आणि आता हा आपला छान छोटासा पॅच रेडी झालेला आहे. त्यानंतर आता इथे गळ्याला सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे. तर गोल्डन छान अशी डिझायनर लेस मी इथे घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. ते तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. सो बघा मग व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत इथे लेस लावते. तुम्हाला जर गळ्याच्या साईडने थोडासा डिस्टन्स ठेवून ही लेस लावायची असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर पानगळ्याचा शेप आहे तो कोपऱ्यावर आपल्याला व्यवस्थित लेस फोल्ड करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की गळा असा व्यवस्थित येतो पण लेस जर व्यवस्थित लागली गेली नाही तर सगळं लुकच बिघडतं, गळ्याचा शेपच चुकतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग किती छान व्यवस्थित आपण लेस लावलेली आहे. आणि या लेसला सुद्धा मी डबल टिप म्हणजे 2 साइडने टिप टाकून घेत आहे. ठीक आहे. इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर आता आपल्याला जो काही आपला पॅच आहे ना तो लावून घ्यायचा आहे. तर तो बरोबर आपला आधीचा कटिंग करतानाचा जो काही अस्तरचा पॅच होता ना त्याची मी मार्किंग करून घेतली आणि त्या पद्धतीने बरोबर इथे बघा ठेवून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हे जिथे ठेवलेलं आहे तिथे मी पिन लावते जेणेकरून आपल्याला ते स्टिच करणं सोपं जाईल, तिरकं वगैरे होणार नाही, व्यवस्थित एकाच लेवलमध्ये यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर सेंटरला पिन लावलेली आहे आणि इथे आता स्टार्टिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून ब्लाऊज कितीही यूज केला किंवा कितीही खेचला गेला, कितीही ताणला गेला गळा तरी सुद्धा तिथून आपली शिलाई निघून तो मधला पॅच निघायला नको. ठीक आहे. त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. तर सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्सची मार्किंग केलेली आहे. आणि या पद्धतीने तिरका टक्स टाकायचा. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर स्टार्टिंग एंडिंगला सुद्धा लॉक करायचा आहे जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि आपला ब्लाऊज लवकर खराब होणार सुद्धा नाही. ठीक आहे. सो बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग आहेत. खरं तर आपण इथे बॅक टक्स टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला नॉट लावायची आहे. तुम्ही कपडी पण बनवू शकतात पण मी रेडीमेड गोल्डन कलरची घेतलेली आहे. एका ब्लाऊजला 1 मीटर नॉट सफिशियंट असते. सेंटर पासून कट करायची आणि बघा मग साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ती नॉट लावायची असते. सो बघा मग दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लावून घेतल्या. त्यानंतर आता आपल्याला इथे सिंपल असे त्रिकोणचं फॅब्रिक पासून लटकन बनवायचं आहे. इथे जर तुमच्या कस्टमरला डिझायनर लटकन हवे असेल तर तुम्ही डिझायनर लटकन बनवू शकतात. याआधी मी 10 वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे लटकनचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर तुम्हाला जो डिझाईन आवडत असेल लटकनची त्या पद्धतीने तुम्ही लटकन डिझाईन बनवू शकतात किंवा बाजारात रेडीमेड असतात. जर कस्टमरला रेडीमेड हवे असेल तर तुम्ही रेडीमेडही बनवू शकता किंवा असे सिंपल हवे असेल तर सिंपल सुद्धा बनवू शकता. सो मी इथे सिंपल त्रिकोणी लटकन बनवून घेतलेले आहे बघा. आणि फायनली पानगळ्यावर साडीला मॅच होणारा थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा वापरून आपण खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन इथे बनवलेली आहे. मधला पॅच सुद्धा खूप छान वेगळ्या युनिक पद्धतीचा आहे बघा. आणि आता यानंतर आपल्याला इथे मध्ये लावायचे आहे गोल्डन कलरचे मणी. तर मी बऱ्यापैकी ब्रॉड मणी इथे घेतलेले आहे बघा. तुम्हाला जर बारीक लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात. आणि जर तुमच्या ब्लाऊजला किंवा साडीला मोती कलरचे म्हणजे मोती व्हाईट जर मॅच होत असेल तर तुम्ही व्हाईट लावायचे. इथे गोल्डन मॅच होते त्यामुळे मी इथे गोल्डन मणी घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता ते भरपूर असे मोठे आहेत कारण याची जी काही डिझाईन आहे ना तर त्यासाठी आपल्याला मोठेच लागणार आहे. तर बघा बरोबर ना नॉटच्या मध्ये मध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. ते पण फक्त मधल्या पॅचला. हा तर सुई धाग्यानेच ते आपल्याला पॅक करायचे आहे व्यवस्थित. 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा जेणेकरून एक एक टाका टाकला तरी सुद्धा ते व्यवस्थित पॅक राहतील. लवकर खराब पण होणार नाही, निघणार पण नाही. ठीक आहे. तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत. आपण इथे हे मणी लावून घेतलेले आहे आणि खरी तर ते गोल्डन कलरचे मणी लावल्यामुळे ना आपल्या डिझाईनला अजूनच सुंदर असा लुक सुद्धा आलेला आहे. सो जवळून थोडं लुक दाखवते. तर बघा मग किती छान असे गोल्डन मणी लावलेले आहे. आणि खरं तर गोल्डन मनीमुळे मी म्हटल्याप्रमाणे हा मधला छान छोटासा पॅच सुद्धा खूप सुंदर दिसतोय. सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवलेले आहे आणि सगळ्यांच्या आवडत्या पान गळ्यावर खरं तर आज आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग लेटेस्ट न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या कस्टमरला आवडेल. आणि खरं तर ना मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग पानगळ्यावरची डिझाईन सहजच बनवता यावी. कारण ब्रॉकेट टाईप ब्लाऊज सध्या कस्टमर खूप शिवून घेतात. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तो कुठल्याही साडीवर इझिली मॅच होतो. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच अशी डिझाईन बनवून बघा. नक्कीच तुमची साडी खूप सुंदर दिसेल. ठीक आहे.
आणि अशा छानशा नवीन डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या. आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा, नक्कीच शिवून बघा. सो बघा मग किती सुंदर प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिटिंग खूप सुंदर, म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग मस्तच नक्कीच येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण कटिंग, स्टिचिंग, फिनिशिंगच्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला व्हिडिओ आज इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.